मॉर्निंग. कसे आहेत सर्वे? मस्त ना. आता माझं नाव आहे पूर्वा भोईर आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच अलिबाग डे 4. तर सध्या आपण आहोत रूमवरती आणि सध्या आपण जाणार आहोत नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये काय काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथून थेट आपण जाणार आहे घरी. तर घरी जातानाच्या रस्त्याला आपण कोणते कोणते व्ह्यूज बघणार आहोत, कोणते कोणत्या पॉईंट्सवर थांबणार आहोत, कुठे जेवणार आहोत, काय जेवणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. काही नाश्त्यामध्ये आल्यात पोहे तिकडे पण आहेत. गाईस, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं दादाने केक पाठवला आहे त्या सर्वांना. ते हेच 2 केक आहेत बघा. हा एक केक आहे, हा एक केक आहे आणि हे सर्व मदर्स आहेत बघा. एक मदर, एक मदर, इकडे एक मदर, इकडे एक मदर, हां ही ग्रँड मदर आणि इकडे एक मदर, इकडे पण एक आहे. ते सर्व मिळून आता केक कापणार आहे. लेट्स गो. Happy Mother's Day टू यू. Mother's Day. Happy Mother's Day. 1 XL, 2 XL, 3 XL, 5 XL. Happy Mother's Day. एकमेकांना भरवा ना. आमच्या बेबीला नवीन सीट भेटलाय तिकडे. बेबी हाय कर. तिकडेच बस, उतरू नको आता. गाडीमध्ये उलटी नाही येणार आता. गाडीच्या वर बसलायस. सो गाईज, आता आपण चाललो आहोत कशेली पॉइंटला. हे कशेली पॉइंट रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनाऱ्यावर वसलेले अतिशय सुंदर पर्यटक स्थळ आहे. सुंदर किनारकट्टा, उंच कडे, नारळाच्या बागा आणि अप्रतिम सूर्यास्त यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षक बनलेले आहे. शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्य अनुभवासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात. तर चला मग तुम्हाला सांगते कशेली पॉइंटची स्पेशालिटीज. तर इथे अरबी समुद्राचे मनमोहक दृश्य पाहायला भेटते. दुसरं, सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी हे खूप जास्त प्रसिद्ध आहे. नंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी आणि शूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे. हे गर्दीपासून दूर शांत वातावरणात आहे. इथे हिरवाईने नटलेला कोकण परिसर खूप सुंदर दिसते. इथे पाहण्यासारखी 3 ठिकाणे आहेत. पहिलं म्हणजे टेबल पॉइंट म्हणजेच कशेली.
समुद्र किनाऱ्यावरील उंच कडा आणि विस्तीर्ण दृश्य. दुसरं म्हणजे देवगली बीच. देवगली बीच स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा. आणि तिसरा म्हणजे सनसेट पॉइंट, सूर्यास्ताचा अप्रतिम अनुभव. तर मी तुम्हाला सांगते, कशेली पॉइंटला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. इथे ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये थंडावा आणि सुंदर वातावरण असते. आणि दुसरं म्हणजे पावसाळा. पावसाळ्यामध्ये इथे हिरवाई आणि धबधब्यांमुळे परिसर खूप जास्त सुंदर दिसतो. तर आत्ता प्रश्न आला, इथे कसे जाल? तर हे लोकेशन कशेली हे गाव रत्नागिरी शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीवरून बस करा किंवा बाईकने सहज जाता येते. इकडचे जवळचे अजून पर्यटन स्थळे म्हणजे गणपतीपुळे, जायगड फोर्ट आणि रत्नादुर्ग फोर्ट. तर ते बघा, तिकडे कोपऱ्यावर ते थोडंसं दिसते ना लाकडाचं, तिथे गोला भेटतो. तर आता आपण गोला खायला जाऊया. आणि हा थांबा, तुम्हाला मला सांगायचं आहे, जर तुम्हाला कोकणातील शांतता, समुद्र आणि निसर्गाचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल ना, तर कशेली पॉइंट हे नक्की भेट देण्यासारखे ठिकाण आहे. तर तुम्ही पण लवकर विजिट करा. गाईस, आम्ही जेवलेलो नाही आहे आणि आता मरणाच्या भुका लागल्यात, म्हणून आम्ही इकडे माहिती नाही मला काय बोलतात, पण अजून आम्ही रत्नागिरीला पोचलो नाही. आणि इथे आम्ही छोट्याशा दुकानात थांबलो आहे. आस्वाद, इथे वडापाव भेटतो आहे. तर आता 2 वडापाव खाणार आहे. अर्धी फॅमिली तिकडे समोर आहे, तिकडे तिथे डोसा दिसतोय, तिकडे थांबल्यात. तिथे त्या लोक डोसा खात आहेत. आम्ही लोक इथे 4 जण वडापाव खाणार आहे. गाईस, वडापाव आला आहे. सो गाईस, आपल्याला घरी जायला खूप जास्त लेट झालं आहे आणि वाजल्यात रात्रीचे 11. आणि हे हॉटेल आहे जिथे आपण जेवायला थांबलेलो, हॉटेल कोकण कट्टा. इथे जेवण चांगलं आहे, पण इकडची सर्विस खूप जास्त स्लो आहे. आतमध्ये पण कस्टमर्स होते, ते सर्व भडकलेले, कॉल स्लो सर्विस आहे.
सो गाईज आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:30 अँड मोस्टली आता आपण अर्धा पाऊण तासात घरी पोहोचू. तर मला तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं की संभाजी महाराजांचा जो सरदेसाई वाडा आहे त्याचे जे व्हिडिओ तुम्ही डे 1च्या ब्लॉगमध्ये बघितला होता त्याचा वेगळा ब्लॉग येणार आहे. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून आणि हा व्हिडिओ इथेच एंड होतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि माझ्या इन्स्टा ID ला सुद्धा फॉलो करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.